आज उस्मानामधील सर्व क्रिकेट प्रेमींनी उस्मानामधील जे टेनिस बॉल क्रिकेट खेळतात, लेदर बॉलची क्रिकेट खेळतात, अशा उस्मानाबाद जिल्हा क्रिकेट असोसिएशन, रायझिंग स्पोर्ट्स अकॅडमी, जय बजरंग स्पोर्ट्स अकॅडमी, सागर क्रिकेट संघ, जे उस्मानाबादले गाजी क्रिकेट संघ, या सगळ्या क्रिकेट क्लबनी मिळून आज आम्ही उस्मानाबाद जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे निवेदन देऊन अशी मागणी केली आहे की जे उस्मानाबादचे जिल्हा क्रीडा अधिकारी आहेत त्यांनी जे चुकीचं पत्रक काढून आज एक उस्मानाबाद तुळजाभवानी स्टेडियमच्या बाहेर एक अनधिकृतपणे नोटीस लावलेली आहे, ज्याचं कुठलंही लेखी त्यांच्याकडे काही नाही असंही असताना त्यांनी एक नोटीस लावली आहे. आणि त्या नोटीस आधारे त्यांनी आम्हाला सर्व खेळाडूंना सांगितलं की तुम्ही फक्त क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनी फक्त 11 ते 4 याच वेळेत क्रिकेट खेळायचं. सकाळी तुम्ही 11च्या ग्राउंडवर यायचं नाही, 4च्या पुढे तुम्ही यायचं नाही. आणि आज अनधिकृतपणे त्यांनी आम्हाला स्टेडियममधून बाहेर जायला सांगितलं. त्यामुळे आम्ही ते निवेदन देऊन तशी मागणी केली आहे. आमच्या खेळाडूंना, क्रिकेटच्या खेळाडूंना उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये इतर कुठलंही क्रिकेटचं ग्राउंड नाही. हे एकमेव तुळजाभवानी स्टेडियम आहे जिथे खेळाडू प्रॅक्टिस करू शकतात. ह्या प्रॅक्टिस करणाऱ्या खेळाडूंमधून आज आपल्या रणजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला रणजीमध्ये, विजय हजारे ट्रॉफीमध्ये आणि नॅशनल लेवलला परदेशात सुद्धा आपले युवराज पवार झालं, युवराज गोडके झालं, पियुष हांगरगेकर, आता अभिषेक पवार म्हणून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याकडून महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो देश पातळीवर. असे खेळाडू या क्रिकेटमधून घडत असताना सुद्धा जिल्हा क्रीडा अधिकारी मॅडमनी आमच्या सगळ्या खेळाडूंना सपोर्ट करण्याऐवजी कुठून चुकून एक काहीतरी बातमी आली त्या बातमीचा आधार घेऊन कुठलीही शहानिशा न करता आमचा खेळ जो बंद केलेला आहे तो खेळ आमचा पूर्ववत चालू करण्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन तशी मागणी केली आहे की सर्व खेळाडूंना तिथं पूर्वीप्रमाणे खेळण्याची परवानगी द्यावी. तुमच्या मागण्या मान्य झाल्यानंतर काय पुढील नियोजन? आमच्या जर आज आम्ही मागण्यांचं आम्ही निवेदन दिले आहे. त्यांनी आज साहेब नसल्यामुळे आम्हाला उद्या बोलवलं आहे. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर सर्व क्रिकेट खेळाडू हे सर्व जे आमचे क्लब आहेत, उस्मानाबाद जिल्हा क्रिकेट असोसिएशन असेल, रायझिंग स्पोर्ट्स असेल, सागर झालं, गाजी झालं, जय बजरंग स्पोर्ट्स अकॅडमी, आम्ही सगळ्यांनी मिळून इथं ठिय्या आंदोलन करण्याचं ठरवलं आहे.